साई माय सकाळ दिवस आठवा, माझ्या ब्लॉगचा नंबर पण आठवा. आज आमच्याकडे पालखी आहे, पालखी घेतली आम्ही. चालत होतो मस्त पैकी, पण आता अध्यक्षांचा फोन आला की जरा स्लो चालवा. आपल्याला थांबायचं पुढे. आमचं सुशांत दादा आम्हाला सांगतात हळू चला हळू चला हळू चला बोलताय. गावात थंडी खूप आहे. 11 काल बोललो सकाळी 11 वाजता जाईल. साईराम मंडळी, बोला साईराम. 8 दिवसाचा आपला साई प्रवास शेवटचा दिवस आहे. बघता बघता दिवस कसे निघून गेले काही कळालं नाही. यावेळीची पालखी आपली खूप छान होती. सगळे यंग जनरेशन होतं, जेनझी मिलेनियम सगळे, म्हणजे 16 वर्षाच्या मुलापासून ते 42 इयर्सपर्यंत आपल्यापर्यंत सगळी माणसांनी मुलं आहेत. आपल्या पालखीमध्ये एक काका आहे, ते अबाव 75 अप असतील, पण त्यांचा उत्साह अजूनही तेवढाच छान आहे. जेवढा म्हणजे यंग मुलं ज्या स्पीडने चालू नाही शकत त्या स्पीडने ते चालतात. आणि बाबांच्या भक्तींमुळे मी त्यांना कधीच असं नाही बघितलं की ते मागे राहिले का. हे स्पॉटवर येऊन ते डेली पूजेला असतात. त्यांचं स्वतःचं अय्यप्पांचं हे ते त्यांची पूजा करतात, सेवा पण करतात, सेवा विवा सगळं करतात टोटल. आणि आज आपला पोहे गावामध्ये स्पॉट होता. तर लास्टचा जो दिवस आहे आपला, हा पूर्ण टोटल गावामधून आहे. मेन रोड आपल्याला बाहेर साईडला पडतो. आपल्या गावामध्ये स्पॉट आहे, हा पूर्ण स्पॉट आपल्या गावामधून जाणार आहे. पुढे जाऊया, बघूया. मेन रोड लागेलच आपल्याला, तिकडे जाऊन आपला नाश्त्याचा वगैरे स्पॉट आहे. आणि थंडी खूप छान आहे. काल रात्री आम्ही बघितलं तर 13 डिग्री चालू होतं, आता 17पर्यंत आलं आहे. 11पर्यंत आलं आहे. हळूहळू पुढे जाऊया आणि जरा बाबांची कृपा असेल जरा गरम होईल या लोकांना. हे कसे म्हातारे लोक आहेत, त्या लोकांना जमत नाही. हे कसे यंग लोक आहेत, त्या लोकांना जमतं. आणि मी मध्ये येतो जरा, म्हणजे वरती पण नाही खाली पण नाही, लेवल आहे. ओम साईराम. ओम साईराम. पुस्तक बाबू कसं वाटतं तुला? तुम्हाला हां हे काय आहे? काय लिहिलं? हां अक्षरे लिहिलेली आहे. तुला येतं वाचता? पूर्ण वाचतो तू? कितवीला आहे तू? 8वीला. अरे बाबू मला किती मोठा झाला तू?
अंगणवाडीला जातो. शाळेत जातो. शाळेत जातो. शाळेत काय शिकवतात मॅडम तुला? ABCD येते तुला ABCD? बोलून दाखव ABCD. जोरात 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 आम्हाला पण ऐकून नाही केलं. MOPQRST. हां. आणि अजून काय शिकवतात? अजून काय शिकवतात? तुला काय येतं? हां काव म्हणजे काय? हां बोलून दाखव. काव म्हणजे काय? हक्स म्हणजे बैल. हां. ऊंट म्हणजे मुलगी. हां. लाट म्हणजे माणसं. उंट म्हणजे लाटा. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. काहीतरी बोल मस्त एकदम कडक मध्ये झलक मध्ये. ओम साईराम. आज आमचा दिवस 8वा आहे. आज आम्ही साईंचं दर्शन घेणार आहोत. धूल तेरे चरणों की चंदन और अबीर बनी, जिसने लगाई निज मस्तक उसकी. साईराम. वर्ष 27 पर्व पहिला. 6 किलोमीटर आम्ही चाललेलो आहे पोहे गावामधून. आता 10 किलोमीटर बाकी आहे. आम्ही कॅनलची वाट बघतोय. नाश्त्याचा टेम्पो पुढे गेलेला आहे. पालखी पण पुढे झालेली आहे. माणसांचे जरा पाय लॉक झालेले आहेत. आता भेटूया आपण पुढे. यावेळी शिरा ठेवलेला आहे मस्त घीचा. त्याच्यामध्ये काजू बदाम टाकलेले आहेत. हा मस्त आस्वाद घेऊया. पाणी घेऊया आणि हळूहळू चालूया. बोलो साईनाथ महाराज की जय. बघा. ओम साईराम. आत्ताच आम्ही शिर्डी रोडला पोचलेलो आहे. थोड्याच वेळात आम्ही जितेंद्र ठाकूरच्या पालखी निवारा इथे पोचू आणि मग तिथून आंघोळ बिंघोळ करून आरती बिरती करून आम्ही जाऊ शिर्डीला साईबाबांचं दर्शन घ्यायला. पालखी प्रवास एक अनुभव याची आज सांगता होणार आहे. 8 दिवस बघता बघता कसे गेले माहीत पडले नाहीत. राहिलेल्या 2 दिवसाचं ब्लॉग टाकणं बाकी आहे. ते नेटवर्क कारणामुळे जमलेलं नाही. ते पुढच्या 2 दिवसात मी टाकीनच. तरी आपण बघून त्याला भरघोस लाईक शेअर आणि कमेंट करा. ओम साईराम. ओम साईराम. आज पालखीचा शेवटचा दिवस. पालखी निवारा इथे आम्ही थांबलेलो आहे. थोड्याच वेळात आम्ही निघू साईंच्या दर्शनाला. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम वनस्पति रसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. धूपम् आघ्रापयामि. चन्द्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो अजायत. श्रोत्राद्वायुष्य प्राणस्य मुखादग्निरजायत. दीपं दर्शयामि. धूपदीपान्तेन महानैवेद्यं निवेद. ओम प्राणदा अपानदा व्यानदा वर्जो दावरेवोदाः अन्यांसे अस्पदबन्धो हेतयाः पावको अस्मभ्यगो शिवो भव. चतुरस्त्रमण्डलं कृत्वा मण्डलोपरि नैवेद्यपात्रं निधाय गायत्री मंत्राणि पात्राणि सम्प्रोक्ष धेनुमुद्रां प्रदर्शयेत्. सत्यन्त्वा वरदेन परिखिञ्चयामि. नैवेद्यं निवेदयामि. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा.
ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः मध्यपानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. आता आरती सुरू होत आहे. सर्वांनी एक सुरात आरती म्हणावी. अब आरती शुरू हो रही है. सभी ने एक सुर में आरती गाई है. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. घेऊन पंचारती करू बाबांची आरती करू साईंची आरती करू बाबांची आरती. उठा उठा हो बांधव वाळू हार माधव साईर माधव वाळू हार माधव करोनी आस्थिर मन पाहू गंभीर हे ध्यान साईचे ध्यान पाहू गंभीर हे ध्यान. कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पायी चित्त बाबा पायी जडो चित्त तुझे पायी. आरती साई बाबा सौखदाता देवा चरण रजातळे द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा गाळोने आनंद स्वस्वरूपी राहे रंग मोक्ष जनादावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मने जैसा भाव तया तैसा अनुभव दाविषी दया घना ऐशी तुझे माव तुझे माव. आरती साई बाबा तुम्हाचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा आगाध तव करणी मार्ग धाविषे अनाथा धाविषे अनाथ. आरती साई बाबा कलियुगे अवतार सगुण परब्रह्म साचार अवतीर्ण झाला शे स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवस गुरुवारी भक्त करी देवारी प्रभु पद पावया भव भय निवारी भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेचे आता तुम्हा देवाजी देवा देवाजी देवा. आरती साई बाबा इच्छिता दिनाचातक निर्मल दोयाने दासोक
जावे माधवाया सांभाळा आपुले भाग आपुले भाग आरती साई बाबा सौख्यदातार देवा चरणार जातले द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जय देव दत्तावधूता साई अवधूता जोडून कर तव चरणी ठेवी तो माथा जय देव अवतर से तो येता धर्मा दे गाने नास्ते काना हे तो दाविस निज भजनी दाविस नानेला संख्य रूपानी हर से दीनांजय तो संकट दिन रजनी जय देव दत्तावधूता हो साई अवधूता जोडून कर तव चरणी ठेवी तो माथा जय देव यवना स्वरूपे एका दर्शन द्वारी धरे संशय निरसुनिया तद्वैता घालविले गोपी चंदा मंदा त्वाची उद्धरिले मोमिल वंशे जन्मुनि लोकातारियले जय देव दत्तावधूता हो साई अवधूता जोडून कर तव चरणी ठेवी तो माथा जय देव भेदन तत्वे हिंदवादत्त हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्द देवा तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानसजन्द यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वर वै श्रवणो कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं भारमेष्ट्यं राज्यमहाराज्यमहाधिपत्यमय समन्दपर्याः ईशा सार्वभौम सार्वा विशालधार्धात् परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय भिगेतो मरुत पर्वेष्टारो मरुतस्यावसनं गृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवासभासदैति श्रीनारायण वासुदेवाय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय आनंदा तुला दे कसे रे स्वभावे अनंता तुला दे कसे रे नमावे आनंदा मुखाचा शिने शेष गाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथ स्मरावे मणि त्वत्पदानेत्र भावे पुरावे तरी भक्तीसाठी स्वभावे तरावे जगदारुणे माय दादा नमस्कार साष्टांग श्री साईनाथ वसेदो सदा धर्माचं निरंतर आपण इथून आता दर्शनासाठी जायचं. तर आता त्याच्यापूर्वी आपल्या या पालखी यात्रेला त्यांचा हातभार लागला म्हणजे आर्थिकदृष्ट्या अन्नदान वगैरे आपण त्यांचा जरा आभार मानले. तर पहिले आपण एवढं चविष्ट जेवण सुमधुर जेवण आस्वाद आपण घेतला. तर आपले ते महाराज विजयबाई त्यांना पहिलं बोलले विजयबाई
आणि नंतर मग गणेश आणि त्याचे विरोध. आपल्या मंडळाचे अध्यक्ष 7 दिवस सत्कार भट साहेबांना आपल्या मंडळाचे अध्यक्ष बाबूदादा विजय सत्कार करते. ओम साईराम जर त्यांचा टाळा आपल्याला 8 दिवस सेवा दिली त्यांनी. नंतर नितीन टॅम्पोले राजकोट. आपल्याला जो आता डीजेवरती येतेच जेव्हा नृत्य केलं आपण प्रत्येकाचा आता एकेकाची आपण कला बघितली तर ते डीजे समीर डीजे आपले बागरे मामा पुढे या बागा म्हणजे सगळ्यांना पाणी आता जे लोक आता इथे थांबणार आहेत आज रात्री तर त्यांनी त्यांच्या बॅगा इथे ठेवायच्या आणि जे आज निघणार असतील त्यांच्या जागा आपण टेम्पोमध्ये पिकअपमध्ये ठेवण्यात येईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपलं साईंचा प्रसाद आपण मागे ठेवला आहे. प्रत्येकाने रांगेत त्याचा हे करायचं आहे. प्रसाद झाल्यानंतर पुन्हा इथे जमायचं आहे. मग इथे आपण साईंचं काम करत आपण शिर्डी दर्शन करायचं आहे. दर्शन झाल्यानंतर आपण दर्शन ठेवलं 7 नंबर गेटने जायचं आहे. दर्शन झाल्यानंतर तिकडे आपली पालखीकडे आपलं ते मागे सभागृह असेल तिथे पालखीवर सगळ्यांनी भेटायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण भेटी काढल्यानंतर आपण तिथे पालखीचा समारोप होईल. मोबाईल देवळात नाही तरी पण सांगतोय आपले मोबाईल आता सगळ्यांनी मागे प्रसादाचा महाप्रसाद ठेवलाय म्हणजे आपण प्लॅन करू. धन्यवाद. ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. महाराज की जय. ओम साई जय साई. ओम साई जय साई.
शिर्डीला न्याल का दगडी माने म्हणतर मला शिर्डीला न्याल का दगडी माने म्हणतर मला शिर्डीला न्याल का दगडी माने म्हणतर मला शिर्डीला न्याल का ह्या पायाला माझ्या पैठण न्याल का पैठण न्याल का ह्या पायाला माझ्या पैठण न्याल का पैठण न्याल का ह्या पायाला माझ्या पैठण न्याल का पैठण न्याल का ह्या पायाला माझ्या पैठण न्याल का पैठण न्याल का पैठण दारुनी गोगा माई जाईना तुई 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 मोरा वाणी नाचीना तुई 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 मोरा वाणी नाचीना तुई 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 मोरा वाणी नाचीना पैठण दारुनी गोगा माई जाईना तुई 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 मोरा वाणी नाचीना जाता जाता तोल माझा सांभाळून घ्याल का 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 ह्या पायाला माझ्या पैठण घ्याल का पैठण घ्याल का ह्या पायाला माझ्या पैठण घ्याल का पैठण घ्याल का ह्या पायाला माझ्या पैठण घ्याल का पैठण घ्याल का ह्या पायाला माझ्या पैठण घ्याल का पैठण घ्याल का हेकडी मध्ये बंदर मला शिर्डीला न्याल 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 का शिर्ड्या डोळ्याला माझ्या गोगल न्याल का गोगल न्याल का शिर्ड्या डोळ्याला माझ्या गोगल न्याल का गोगल न्याल का शिर्ड्या डोळ्याला माझ्या गोगल न्याल का गोगल न्याल का शिर्ड्या डोळ्याला माझ्या गोगल न्याल का गोगल न्याल का गोगल लावून गुरुस्थानी जाईना रूप देवाचे डोळे भरून पाहिजे रूप देवाचे डोळे भरून पाहिजे रूप देवाचे डोळे भरून पाहिजे गोगल लावून गुरुस्थानी जाईना रूप देवाचे डोळे भरून पाहिजे गर्दीमध्ये हात घालून मला हो न्याल का गर्दीमध्ये हात घाली मला हो न्याल का गर्दीमध्ये हात धरून मला हो न्याल का गर्दीमध्ये हात धरी मला हो न्याल का तिच्या डोळ्याला माझ्या गोगल न्याल का गोगल न्याल का तिच्या डोळ्याला माझ्या गोगल ओम साईराम साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित पालखी पदयात्रा 2025 वर्ष 27वे आज दर्शन येईल आणि दर्शनानंतर पालखी पदयात्रेची सांगता होईल. आम्ही दर्शनासाठी मंदिरात पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघत आहात की पालखी मंदिरात आलेली आहे. आता थोड्याच वेळात आम्ही दर्शनासाठी जाऊ. ओम साईराम. Okay, 3, 2, 1 and go.
वर्ष 27वे. आत्ताच दर्शन घेऊन आम्ही मंदिरातून बाहेर आलेलो आहोत. तुम्ही बघितलंच कसं सगळ्यांचे डोळे भरून आलेले. तरी आता पदयात्रेची सांगता झालेली आहे. सर्व आपापले बॅगा घेत आहेत घरी जाण्यासाठी. ओम साई.